फायनली तो दिवस आला जो कुणालाही आवडत नाही, म्हणजे गणपती बाप्पाचं विसर्जन. आज निरोप घ्यायचा होता. बाप्पा कधी आला आणि कधी गेला काहीच कळलं नाही. रिदिशा लहान असल्यामुळे मला एवढं काही एन्जॉय करायला भेटलं नाही फर्स्ट ते सेकंड इयर, पण आता ती जवळपास 2.5 ते 3 वर्षाची होते, म्हणजे मला थोडंफार एन्जॉय करायला मिळतं आणि ती पण खूप या गोष्टी एन्जॉय करते. ती जशी लहान होती ना तसं गणपती तिला काहीही कळलं नाही की गणपती काय असतो. घरात ती एका जागेवर पडून असायची. आता तिला सगळं कळतं, त्याच्यामुळे ती अशी मध्ये मध्ये करते. गणपतीची पप्पीज घेऊ दे, त्याला कुंकूच लावू दे, पायाचं पडू दे, असं खूप सारं ती एन्जॉय करत होती आणि आम्हाला हे बघून खरंच आनंद होत होता. लहान मुलांना कसं कळतं ना, माहीत नाही. नंतर गणपती बाप्पाची पूजा वगैरे गेली आणि असं पण गणपती बाप्पाला घर दाखवतात म्हणताना घर वगैरे दाखवून घेतलं आणि बाहेर पडलो. हे सगळं एन्जॉय करताना खरंच खूप मजा वाटत होती. आणि गणपतीला सगळे वर्षभर कितीही आपली तोंड वाकडी असली तर एकत्र असेल ना गणपतीमध्ये सगळेजण, आपले भावमंद असो, घरातली लोक असो, तर खरंच खूप मजा येते. आणि ते यावर्षी आमच्याकडे गणपतीला सगळेच होती, खरंच खूप मजा आली. नाहीतर दरवर्षी म्हणजे एवढं कामाचे दिवस असतात तर कोणी येत नाहीच, फक्त दर्शनासाठी वगैरे येतात. आणि यावर्षी तर खूप सारे जण होती. नंतर आमचं गणपती बाप्पाचं विसर्जनाला सुरुवात झाली, पण रस्त्यामध्ये आम्ही एवढा एन्जॉय केला नाही, मी आणि माझी मैत्रीण. बऱ्याचशा मस्त असा फुगड्या वगैरे खेळल्या, सगळेच जण होते. आता पण सगळंच काही कॅप्चर करू शकत नाही याच्यामध्ये. तर इकडे हा साईराज होता, जे गणपती जाताना त्याला एवढं रडायला येत होतं की खूपच. मुलगी पण माझी खूप एन्जॉय करत होती. तिला आम्ही फुगड्या खेळत होते म्हणून तिला असं वाटत होते पप्पा, मी पण. ती पप्पासोबत, पप्पानी पण खूप तिचा एन्जॉय केला आणि तिने पण खरंच खूप एन्जॉय केला. लहान मुलं खूप नाजूक असतात असं म्हणतात, आणि माझी मुलगी तर माझ्यासाठी खूप स्पेशल आहे, कारण ती 10 वर्षानंतर मला झाली आहे. नंतर आमच्या गणपती बाप्पाचं विसर्जन एवढं आतमध्ये येऊ देत नाही, तर ते बोलले की तुम्ही स्क्रीनवर बाहेर जाऊन बघा. स्क्रीनवर असं दिसत होतं गणपती बाप्पा जेव्हा जात होता ना, तेव्हा खरंच अक्षरशः डोळ्यातून पाणी आलं होतं. आपल्या फॅमिली मेंबर्स जसं काही जणू एक कमी झाला असं वाटत होतं. हा शेवटचा क्षण बघून यांना खरंच माझ्या डोळ्यात तेव्हा पाणी आलं होतं की 5 दिवस आम्ही मनोभावे सेवा केली आहे गणपतीची, पण त्याच्यामध्ये काही आपलं चुकलं असेल तर गणपती बाप्पा आम्हाला माफ कर, एवढंच आमचं मनामध्ये बोलणं चालू होतं. आणि शेवटी फायनली गणपती बाप्पा गेला. गणपती बाप्पा मोरया.